झालेलं आंदोलन जे आहे त्यात नीटची परीक्षा पेपर फुटले, पण ती पुन्हा झाली, त्यात कणभरही कुठे गडबड झाली नाही, रिझल्ट लागले. आता कॅप राऊंड सुरू होतील आणि त्यामुळे त्या विषयाला घेऊन राजकारण करणं चाललेलं आहे आणि हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे. उठसूट राजकारण करण्यातून आपण देशाचं नुकसान करतो, समाजाचं नुकसान करतो, वातावरणाचं नुकसान करतो, जगामध्ये आपली प्रतिमा बिघडवतो आणि त्यामुळे विषय वेगळा आणि त्याच्यातून हेतू वेगळा, सगळ्या क्लिप बाहेर येत आहेत. तुम्हीच बाहेर काढताय की हे कुठे शिजलं, याच्यातला हेतू काय आहे आणि फार लांब लांबपर्यंत जातील. आणि मी तुम्हाला एक सांगतो की लोकसभेमध्ये ज्यावेळेला चर्चेला उत्तर द्यायला माननीय अमित भाई किंवा माननीय नरेंद्रजी उठतील त्यावेळेला सगळ्यांची पोलखोल होईल आणि त्यामुळे वेळेस सावध व्हा. तुमचा हेतू कळलेला आहे. हा, तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर फुटू नयेत तर ते फुटूच नाहीत ना. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काहीतरी चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी फाशी असं नसतं ना. पण त्यामुळे पेपर्स फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत. त्या पेपर फुटीनंतर मुलांना पटकन परीक्षा देता यावी, त्यांचे रिझल्ट लागावे, त्यांना ॲडमिशन मिळावं असा प्रयत्न चालला. पहिल्यांदाच देशामध्ये आपल्याला मिलिटरीला इन्व्हॉल्व करावं लागलं, पण त्याच्यावर टीका झाली. अरे त्याच्यातून नीट झालं ते बघा ना, पण मग का मिलिटरी का वापरावी लागली. पण असं लक्षात आलं की काही क्लासेस ही गडबड करतायत. त्यामुळे सगळे पेपर फोडणारे अटकेत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तरी आपण एकच दोषा लावून धरायचा याचा अर्थ काहीतरी हेतू वेगळा आहे. हे अधिवेशन डिस्टर्ब करायचं, ह्या अधिवेशनामध्ये जी बिलं यायची ती येऊ द्यायची नाहीत, असा त्यातला खरं म्हणजे पहिला हेतू आहे. बाकी हेतू मोठमोठे आहेत, मला तुम्हाला जाहीरपणे सांगता येणार नाही. म्हणजे गप्पा मारा ह्या अटीवर की बाहेर कोट करणार नाही. तर तुम्हाला मी अशा लांब लांबपर्यंत लिंक नेऊन पोचवेन. तर काय चाललंय काय, तर देश संपवायचा विचार चाललाय का तुमचा? संपणारच नाही देश. हां, गेल्या अनेक वर्षामध्ये फार मुघल येऊन गेले, ब्रिटिश येऊन गेले, त्या त्यावेळेला राज्य गेलं, पण देश काही संपवू शकले नाही.